जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे बेवारस मृतदेह अंत्यविधीसाठी चक्क पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून अमळनेर नगरपालिकेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यात एक बेवारस मृतदेह आढळून आला होता। ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल 2 दिवस संबंधित व्यक्तीचे कोणतेही नातेवाईक पुढे आले नाहीत। त्यामुळे मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी शववाहिकेचा वापर करण्याऐवजी पालिकेच्या कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे। या प्रकारामुळे मानवी संवेदनशीलतेचा अभाव असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। बेवारस असला तरी प्रत्येक मृतदेहाला सन्मानाने अंतिम निरोप मिळणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कचरा वाहनातून मृतदेह नेण्यात आल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। दरम्यान सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त झाल्यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। MG न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे, अमळनेर। नगर परिषदेचं काम लोकांच्या करातून मिळवलेला पैसा यातून अमळनेरकर जनतेला सेवा पुरवण्याचं काम हे नगर परिषद असून सुद्धा काल जो प्रकार अतिशय गुणास्पद आणि निंदनीय प्रकार झाला की एका अज्ञात प्रेताची कचरा गाडीतून वाहून नेऊन त्याचा दफनविधी करण्यात आला, असं हे अमळनेरकर नागरिकांना आणि अमळनेरकरांना अशोभनीय आणि गुणास्पद कृत्य नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेलं आहे। त्याचा मी सर्वस्व निषेध करतो। अमळनेर नगरी संत सखाराम महाराज, संत मंगळग्रह महाराज आणि संत परमपूज्य साने गुरुजी यांच्या नावाने ओळखली जाते। मात्र अशा या नगरीमध्ये अज्ञात प्रेत असतील किंवा कोणाचं काही झालं असेल अशा या प्रेताची विल्हेवाट कचऱ्या गाडीतून नेऊन अमळनेरकर नागरिकांचा आणि पूर्ण महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या कर्मचारी, पदाधिकारी यांची आपली बदनामी केली आहे। या बदनामीच्या आणि अशा या कृत्याचा मी जाहीरपणे निषेध करतो। अशा या भविष्यामध्ये असं जर काम होत असेल तर त्यांना इशारा या निमित्ताने देतो की अमळनेर नगर परिषदेचे काम आहे अतिशय विस्कटीत आणि डबघाईत गेलेलं काम आहे। अशा या डबघाईत गेलेल्या आणि विस्कळीत झालेल्या त्यांच्या या नियोजनाला आणि कामाला आमचा प्रचंड विरोध आणि तीव्र निषेध व्यक्त करतो। भविष्यामध्ये असं जर काम होत असेल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नसेल तर प्रचंड जनआंदोलन उभारण्यात येईल, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा।